नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या आजच्या ऑनलाईन पाठामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा विषय गणित आणि आजचा घटक आहे आकृतिबंध भाग 6. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला काही चिन्हांची मालिका देण्यात आलेली आहे आणि इंग्रजी अक्षरांची मालिका आहे. तर याच्यामध्ये आपल्याला या अक्षर मालिकेमध्ये असणारा आकृतिबंध शोधून या ठिकाणी काय करायचं आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अक्षर जे आहे ते लिहायचं आहे. तर इथं बघा, ए ची संख्या आहे 1, बी हे स्मॉल आहे त्याची संख्या आहे 2, सी हे कॅपिटल आहे त्यांची संख्या आहे 3, डी हे स्मॉल आहे त्याची संख्या आहे 4, एफ हे कॅपिटल आहे त्यांची संख्या आहे 5. म्हणजेच आता इथे येणारी संख्या आहे ती 6 आहे. येणारं अक्षर जर आपण पाहिलं तर कॅपिटल स्मॉल कॅपिटल स्मॉल कॅपिटल, म्हणजे इथं आता आपल्या स्मॉल जे अक्षर आहेत ते आपल्याला घ्यावं लागणार आहे. तर बघा आता कोणतं असणार अक्षर, ए नंतर बी, बी नंतर सी, सी नंतर डी, डी नंतर सॉरी इथे ई आहे, इथे ई आहे, त्यामुळे इथे असणारं जे अक्षर आहे ते 6 आहेत. एफ असणार आहे 1 2 3 4 5 आणि 6. तर स्मॉल एफ हे आपल्याला या ठिकाणी येणार आहे. यानंतर पुढचं जे आकृतिबंध आहे तो पाहूया आपण. ए सी ई एच जे ए ई जी एच ए सी ई जे जे. तर ह्या ज्या मध्ये जागा आहेत त्या ठिकाणी आपल्याला जी येणारी क्रमाने येणारी जी या आकृतिबंधानुसार येणारी अक्षर आहेत ती शोधायची आहेत. तर आता पहा बरं, ई, ए नंतर सी म्हणजे बी गाळलेला आहे, सी नंतर ई, सी आणि ई मध्ये डी गाळलेला आहे. पुढे जर आपण निरीक्षण केलं तर ई आणि एच याच्यामध्ये असणारं अक्षर जी आहे, म्हणजेच इथे येणारं अक्षर आहे ते जी. त्याच्यानंतर ए आणि ई याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ते सी येतं आहे, त्यामुळे इथे देखील सी येणार आहे. त्याच्यानंतर पहा बरं, एच आणि ए याच्यामध्ये जे आहे, त्यामुळे इथे येणारं अक्षर जे असणार आहे. त्याच्यानंतर बघा, जी आणि जे याच्यामध्ये येणारं अक्षर बघा बरं, जी आणि जे याच्यामध्ये एच येत आहे, त्यामुळे गाळलेलं अक्षर हे एच आहे. त्यामुळे हे आपण लिहिल्यानंतर पहा बरं आपण आता ए सी ई जी एच जे, ए सी ई जी एच जे, ए सी ई जी एच जे अशा प्रकारचा आकृतिबंध काय होतोय या ठिकाणी तयार होतोय. त्यामुळं अशा प्रकारचे उदाहरणं या परीक्षेमध्ये विचारले जातात, त्यानुसार आपण त्याचं काळजीपूर्वक निरीक्षण करून हे प्रश्न सोडवायचे आहेत. आपण पुढचं आणखी यासारखंच एक उदाहरण पाहूया. यानंतर मित्रांनो, आपण या ठिकाणी आकृतिबंध पाहूया. तर इथे दिले बघा, ए झेड बी वाय सी एक्स डी डब्ल्यू ई व्ही. एक कॅपिटल आहे एक स्मॉल आहे, कॅपिटल स्मॉल कॅपिटल स्मॉल कॅपिटल स्मॉल कॅपिटल स्मॉल, म्हणजे एक पुढचं अक्षर कॅपिटल आहे, मागचं अक्षर हे जे आहे दुसरं अक्षर ते स्मॉल आहे. आपण काय करूया, याच्यासाठी आपली अक्षर मालिका आहे ते लिहून काढूया. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय. झेड ही विचारात घ्यायला सांगितले, कारण का ती झेड आहे म्हणून. आता इकडून मागून येणारी जी अक्षर आहेत ती सगळी स्मॉल लिहायची आहेत आणि पुढून येणारी अक्षर आहेत ती काय आहेत, कॅपिटल आहेत. बघा बरं, एला झेडची जोडी, बीला वायची जोडी, सीला एक्सची जोडी आहे ना ते डी, त्यानंतर ईला व्हीची जोडी आहे. त्यामुळे पुढचं येणारे जे अक्षर आहे ते एफ येणार आहे, एफ कॅपिटल, आणि मागून येणारं जे आहे ते स्मॉल अक्षर हे यू येणार आहे, एफ यू. तर हे प्रश्नचिन्हाच्या जागी या आकृतिबंधानुसार येणार आहे. त्यानंतर पुढचं पहा बरं, बी सी ई जी के एम क्यू प्रश्नचिन्ह, बी 2 सी 3 ई 5, जीचा क्रमांक पहा बरं किती येतोय 7, के
केचा क्रमांक आपण पाहूया 11, M 13, Q 17. पहा 2, Cचा 3, Eचा 5, Gचा 7, पुढे केचा या ठिकाणी 11, पुढे Mचा 13, पुढे Qचा या ठिकाणी 17. म्हणजे 2, 3, 5, 7, 11, 13, 17 संख्यांचं निरीक्षण केलं तर या मूळ संख्यांच्या चढता क्रमाने आपल्याला संख्या लक्षात येतात. त्यामुळे इथे 19 क्रमांकाचं आपल्याला अक्षर घेता येईल. आता 19 क्रमांकाचं अक्षर जे आहे 17, 18, 19 म्हणजे S हे अक्षर आपल्याला या ठिकाणी घेता येईल. आणि म्हणून प्रश्नचिन्ह जागी या आकृतिबंधाच्या नियमानुसार S हे अक्षर येतं, हे आपल्या लक्षात आलेलं असेलच. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या भागामध्ये आपण सहभागी झालात त्याबद्दल आपणा सर्वांना धन्यवाद देतो. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे या व्हिडिओची यूट्यूब लिंक ही आपण जास्तीत जास्त 5वी शिष्यवृत्ती तसेच इतरही स्पर्धा परीक्षांना बसलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. अशाच प्रकारच्या प्रश्नांचा आणखी जास्तीत जास्त सराव करा. धन्यवाद.